नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हे या ठिकाणी आलेली आहे आणि याचा जी आर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। तर हा जी आर काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्रक या ठिकाणी आलेले आहे आणि हा जी आर मित्रांनो दिनांक 5 मार्च 2024 रोजी आलेला आहे। त्यानंतर इथं खाली शासनाचं शुद्धीपत्रक सुद्धा इथं देण्यात आले आहे। तर या शुद्धीपत्रकामध्ये काय दिलेलं आहे ते आपण जाणून घेऊया। तर त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो इथं शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत लाभ हा देण्यात येणार आहे। तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरता शासन कार्यनियमावलीमधील कलम 29च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक 29/7/2022च्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदींमध्ये खालील प्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर इथं फक्त हा कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये 2 वेळा जर पीक कर्ज घेतलेलं असेल त्यांना सुद्धा या योजनेचा हा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर खाली इथं योजनेचा तपशील काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया। तर याच्यामध्ये सन 2017-18 तसेच सन 2018-19 सन 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यांपैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। 2018-19 19-20 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे त्याच्यावर जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे। मात्र सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 19-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे। अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 19-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। म्हणजे जर तुम्ही पीक कर्ज 50,000पेक्षा कमी घेतलेलं असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे आणि 50,000 रुपयापर्यंत जर तुमचं पीक कर्ज असेल तरी तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तरी हे मुद्दे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत। तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना त्याचा फायदा घेता येईल। तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।